आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की आपलं किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज असावं. आपल्यापैकी प्रत्येकीचा भरपूरसा वेळ हा किचनमध्येच काम करण्यात जातो. किचनमध्ये काम करताना आपल्या हातून अशा भरपूरशा चुका होतात, त्यामुळे आपलं किचन नेहमी क्लीन राहत नाही. तर हॅलो, हाय, नमस्ते. मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत याच चुका शेअर करणार आहे, ज्यात जर तुम्ही आवर्जून टाळल्या तर आपलं किचन नेहमी क्लीन अँड मेंटेन राहण्यास मदत होईल. त्या व्यतिरिक्त किचनमध्ये होणारं नुकसान देखील आपल्याला टाळता येईल. तर फ्रेंड्स, फक्त एक रिक्वेस्ट आहे, नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली चूक जी किचनमध्ये काम करताना आपल्या प्रत्येक गृहिणीच्या हातून सहसा होत असते. आपल्याला माहिती असते की हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, तरी देखील वारंवार आपण ती चूक करत असतो. तर किचनमध्ये काम करताना आपण भरपूरशा किचन टॉवेल्सचा यूज करतो. जसं क्लिनिंगसाठी टॉवेल्स लागतात, भांडे पुसायचे असतात, आपल्याला हात पुसायचा असतो किंवा गॅस ओटा पुसायचा असतो. प्रत्येकासाठी आपल्याला वेगवेगळा कापड यूज करायचा आहे. जसं भांडे पुसायसाठी वेगळा, गॅस ओटा पुसायसाठी वेगळा आणि हात पुसायसाठी वेगळा. आपण काय करतो आपल्या कामाच्या गडबडीत की एकाच कापडाने भांडीही पुसतो, त्याच कापडाने कधी-कधी चुकीने गॅसही पुसतो आणि हातही पुसला जातो. पण ही एक चूक आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक ठरू शकते हे प्रत्येकालाच माहिती आहे. तरी आपण वर्षानुवर्षे त्याच चुका करत असतो. त्यामुळे एक छोटीशी सवय टाकायची. जेव्हा तुम्ही किचनमध्ये सकाळी एंटर करताना आल्या-आल्या तुम्हाला सगळे हे जे रोजचे कपडे आहेत ते चेंज करायचे आहे आणि त्यानंतरच कामाला लागायचं आहे. तर मी काय करते की भांडी पुसायसाठी एक कापड ठेवते, सिंकजवळ एक कापड ठेवलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला एक हँगिंग टॉवेल दिसत असेल. बरेचदा आपण भांडी वगैरे वॉश केल्यानंतर हात पुसायसाठी एक कापड ठेवलेलं आहे. या व्यतिरिक्त मी किचन ओट्यावर देखील एक हात पुसायसाठी कापड ठेवलेलं आहे. वारंवार त्या कापडाकडे मला हात पुसायला जावं लागणार नाही. तर अशा प्रकारे मी रोजची 4 कापड यूज करते आणि 4 कापड धुवायला टाकत असते. तर ही एक छोटीशी सवय आहे जी मला वाटते प्रत्येक गृहिणीने लावायला हवी. त्यानंतर दुसरी चूक. आपल्या प्रत्येकाच्या घरी रोज चहा बनवला जातो आणि पिलाही जातो. पण चहा गाळण्यासाठी जी गाळणी यूज होते ती काही दिवसांनी खराब होते. बघा, ही जी गाळणी आहे याला भरपूरसा काळवटपणा जमा झालेला आहे. दिसायला अगदी घाणेरड्या दिसत आहे, पण त्याची तुम्ही जाडी बघू शकता, त्यामध्ये अजिबात पत्तीचे कण राहिलेले नाही. त्या व्यतिरिक्त ही गाळणी बघा पूर्णपणे साफ आहे, कारण ही काही दिवसापूर्वीच विकत घेतलेली आहे. तर ही गाळणी साफ करण्यासाठी ना आजकाल यूट्यूबवर भरपूरसे व्हिडिओज दिलेले आहे. पहिल्याच्या लोकांनाही माहिती असेल, पहिलेचे लोक वगैरे काय करायचे की ह्या ज्या गाळण्या होत्या डायरेक्टली गॅसवर जाळायचे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. जस्ट मी तुम्हाला दाखवायसाठी म्हणून ही गाळणी ठेवून बघितली आणि अगदी सेकंदासाठी मी गाळणी गॅसच्या फ्लेमवर ठेवली व एवढा उग्र वास त्यातून येऊ लागला ना, की जर आपण अशी गाळणी जाळली तर पूर्णपणे त्या गाळणीची जी चाळणी आहे ती तर क्लीन होतं. कारण त्यातला जो कार्बन असतो, मीन्स पत्ती अटकलेली असते ती जळते. पण गाळणीची हालत बघू शकता, मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलं ना, तशी काळी-काळी होते. जशा या दिव्याचे निरंजन आहे ना, तशा काळ्या-काळ्या त्या जळल्यासारख्या होतात. गाळणी तर साफ होणार, पण जेव्हा ती गाळणी तुम्ही बघाल ना, ती एवढी घाण झालेली असते, की त्याचा आजूबाजूचा एरिया पूर्ण जळल्यामुळे काळा पडलेला असतो. आता ती नेहमीप्रमाणे क्लीन तर राहणार नाही. यूज केल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा त्यामध्ये पत्ती अटकणार आणि ती खराब होणार. मग आपण पुन्हा जाळतो. असं वारंवार केल्यामुळे त्याची जी जाडी असते ना, ती फाटते. तुम्ही बरेचदा बघितलं असेल, बरेच जणांच्या ज्या गाळण्या असतात त्या फाटतात. त्याचं हेच कारण आहे. त्यामुळे आपला गॅस देखील खराब होतो. गॅसची फ्लेम देखील वाया जाते. त्यासाठी तुम्ही हा सिंपलसा उपाय करू शकता. एका उपायामध्ये तुमची भरपूरशी भांडी क्लीन होतात. तर इथे आपल्याला एका मोठ्या पातेल्यात पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडासा बेकिंग सोडा, त्याचबरोबर थोडंसं डिशवॉश लिक्विड जेल, व्हिनेगर आणि डिटर्जंट ॲड केलेलं आहे. त्यामध्ये जेवढीही तुमची खराब झालेली भांडी आहे, बरेचदा दिवे वगैरे जळलेले असतात, बरेचदा अद्रक खिसाची घासणी तुम्ही त्यावर बघू शकता डड बसलेली आहे. त्याचबरोबर आपल्या गाळण्या वगैरे सगळ्या या वस्तू अगदी 10 मिनिटासाठी या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचे आहे आणि पाणी हलकं थंड झालं की एक ना गॅस क्लिनिंगचा ब्रश मिळतो मार्केटमध्ये, त्याने क्लीन करून घ्यायचे आहे. ही ट्रिक मी तुमच्यासोबत बरेचशा व्हिडिओजमध्ये शेअर केलेली आहे. पण या गाळण्या जाळल्यामुळे पूर्णपणे काळ्या पडलेल्या होत्या. त्या व्यतिरिक्त एका गाळणीची जाडी ही हलकीशी चपकल्यासारखी वाटत होती. त्यामुळे ही चूक जर तुम्ही करत असाल तर चुकूनही करू नका. तुम्हाला जेव्हाही वाटतं की गाळण्या खराब झालेल्या आहेत, तर व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं त्याप्रमाणे क्लीन करा.
बघा या चहा गाडण्या किती व्यवस्थित क्लीन झालेल्या आहे. जास्त मेहनतही लागत नाही. अगदी या गॅस क्लिनिंग ब्रशने हलक्या हाताने फिरवायचं आहे आणि जर तुमच्याकडे गॅस क्लिनिंग ब्रश नसेल तर तुम्ही ताराची घासणीही वापरू शकता. खूप युजफुल अशी ट्रिक आहे. जास्त मेहनतही लागत नाही आणि त्याबरोबर इतर भांडीही क्लीन होतात. या व्यतिरिक्त गॅस देखील वेस्ट जात नाही आणि घरामध्ये घाणेरडा वास देखील पसरत नाही. त्यानंतरची तिसरी चूक जी आपण रोज किचनमध्ये करत असतो. सहसा आपण रोज किचनमध्ये चहा पितो आणि गाडलेल्या चहाची गाडणी त्याचबरोबर पत्ती ती त्याच पातेल्यामध्ये पडलेली असते. बरेचदा हा पातेला असा वरती सिंकवर ठेवलेला असतो, नाहीतर मग सिंकमध्ये टाकला जातो. मग चुकीने काय होते की इतर भांडी ठेवण्यामध्ये ती पत्ती आपल्या सिंकमध्ये सांडते आणि आपला सिंक ब्लॉक होऊ शकतो. पत्तीचे कण हे एवढे बारीक असतात की जर तुमच्या सिंकमध्ये जाडी जरी असेल ना तरी देखील ती आत जाऊन फसते आणि सिंक ब्लॉक होते. ही चूक टाळण्यासाठी तुम्ही एक छोटीशी सवय टाकू शकता. चहा गाळल्या त्याच हाताने ती चायपत्ती त्या गाडणीने गाडून घ्यायची आहे आणि लगेच डस्टबिनमध्ये फेकायची आहे. ही जरी छोटीशी सवय असेल ना तरी ती तुमची किचन क्लीन ठेवण्यासाठी खूप मदत करते. जसं आमच्या घरी जवळ दिवसातून 6 ते 7 वेळा चहा होतो. प्रत्येकाचा वेगळा होतो आणि प्रत्येक वेळेस जर पत्ती सिंकमध्ये टाकली तर सिंक 2 दिवसातच ब्लॉक होणार. त्यामुळे ही छोटीशी सवय मला वाटते की प्रत्येक गृहिणीने टाकायला हवी. त्यानंतरची नेक्स्ट चूक ही देखील आपल्याला टाळायची आहे. दिसायला अगदी छोटी आहे. बरेचदा आपण काय करतो की चहा पिल्यानंतर चहाचे कप असेच सिंकच्या बाजूला किंवा सिंकमध्ये टाकून देतो. त्यामुळे बरेचदा कप वॉश केल्यानंतर देखील त्यामध्ये एक काळ्या कलरची लेयर जमा झालेली असते आणि ते कप दिसायला जुने दिसतात. त्यामध्ये कीटन जमा होते. तर माझ्याकडे सहसा काळा चहा घेतला जातो आणि मी बरेचदा नोटीस केलं आहे की कप खूप जास्त खराब व्हायचे आणि मी काय करायचं की बरेचदा सोड्याच्या पाण्याने वगैरे वॉश केले. नंतर मला एक ट्रिक माहीत झाली की पितांबरीने वॉश केले तर ते स्वच्छ होतात. मग त्याने देखील मी वॉश करायचे. पण रेग्युलर असं पितांबरीने वॉश करणं पॉसिबल होत नव्हतं. त्यामुळे आता मी जस्ट असं पाण्याने विसरून ठेवते जेणेकरून कप्स लवकर खराब होणार नाही. त्यानंतर बरेचदा आपण वॉश केलेले कप भांड्याच्या बास्केटमध्ये टाकतो. त्यामुळे आपले ते कप्स फुटू शकतात. तर नेहमी हे कप्स बाजूला काढून ठेवायचे. आणि यात देखील आपण एक चुकी करतो की हे कप डायरेक्टली आपल्या किचन ओट्यावर ठेवतो. त्यामुळे काय होतं की त्याच्या खालचं जे पाणी असतं ते किचन ओट्यावर सुकलं जातं आणि त्यावर पाण्याचे डाग पडतात. म्हणून बरेचदा बघितलं असेल आपला किचन ओटा पाण्याच्या डागाने खराब झालेला असतो. फक्त एक छोटीशी काळजी घ्यायची की एक भांड्यातलाच ताट ठेवायचा आणि त्यावर हे कप्स ठेवायचे जेणेकरून ओट्यावर पाण्याचे डाग देखील लागणार नाही आणि कप देखील स्वच्छ राहणार. आपल्यापैकी आजकाल बरेच जण अशा प्रकारचं लिक्विड डिस्पेन्सर यूज करतात. पण या डिस्पेन्सरला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. बरेचदा काय होतं की भांडी वॉश केल्यानंतर त्याचे जे स्क्रबर्स असतात किंवा ताराची घासणी असते ती अशीच खरकटी पडलेली असते. त्यामध्ये किटाणू जमा होतात. हे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. तसं तर हप्त्यातून 2दा हे जे स्क्रबर असतात ना ते व्यवस्थित गरम पाण्यामध्ये डिटर्जंटमध्ये टाकून बॉईल केले पाहिजे. नाहीतर गरम पाण्यामध्ये टाकून वॉश केले पाहिजे. पण असं जरी रेग्युलर पॉसिबल होत नसलं तरी जेव्हाही तुम्ही या डिस्पेन्सरचा वापर करत असाल किंवा नॉर्मली एखाद्या वाटीमध्ये ठेवून देखील तुम्ही वापर करत असाल तर नेहमी हे स्क्रबर आणि हा जो डिस्पेन्सर आहे तुम्हाला वॉश करायचा आहे जेणेकरून त्यात कुठलंही खरकटं राहता कामा नये. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं अगदी भांडी घासून झाली की जे स्क्रबर आहे त्याचबरोबर ताराची घासणी आहे डिटर्जंटने पॉसिबल झालं नाही तरी पाण्याने व्यवस्थित वॉश करून घ्यायची. त्याचबरोबर मला हे लिक्विड डिस्पेन्सर देखील व्यवस्थित वॉश करून घ्यायची सवय आहे. अगदी त्यावरची प्लेट काढली तरी देखील ते इझिली क्लीन होतं. त्यामुळे तुमच्याकडे देखील अशा प्रकारचे लिक्विड डिस्पेन्सर असेल तर तुम्ही या प्रकारे क्लीन करा आणि स्क्रबर देखील व्यवस्थित क्लीन करत राहा जेणेकरून त्यामध्ये अन्नाचे कुठलेही कण राहता कामा नये. बरेचदा काय होतं की आपलं सिंक जर आपण रेग्युलर वॉश करत नसेल तर ते खूप खराब होतं, काळवट होतं. यासाठी बरेच जण काय करतात की हार्पिकचा यूज करतात. पण कुठल्याही स्टील भांड्यावर हार्पिक यूज करायचं नसतं. त्यामुळे त्याची शायनिंग खराब होते. इवन आपलं सिंक देखील डागांनी खराब होतं. त्यामुळे जर तुमचं सिंक खूप जास्त खराब झालेलं असेल तर एक छोटीशी सवय टाका. रेग्युलर डिशवॉश लिक्विडने तुमचं सिंक साफ करा. नाहीतर मी तुमच्यासोबत एक छोटीशी ट्रिक शेअर करते. आपल्या प्रत्येकाच्या घरी पितांबरी पावडर असतं ना तर त्याने तुम्ही हप्त्यातून 2दा तुमचं सिंक क्लीन करा. अगदी नव्यासारखं चमकतं. खूप चांगले स्टीलचे भांडे पितांबरीने क्लीन होतात. बरेचशा व्हिडिओजमध्ये मी तुमच्यासोबत वेगवेगळे हॅक शेअर केलेले आहे. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची.
आणखी एक चूक, आपण बरेचदा भांडी घासायचं स्क्रबर आणि सिंक घासायचं स्क्रबर एकच ठेवतो, तर ही चूक देखील आपल्याला टाळायची आहे. भांडी घासायचं स्क्रबर आणि सिंक घासायचं स्क्रबर हे वेगळं ठेवायचं आहे. मी तुमच्यासोबत बरेचशा व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं आहे. अशा प्रकारचा तुम्ही एक सोप बॉक्स घेऊ शकता ज्यामध्ये पाणी जमा होतं. मी एका लोकल मार्केटमधून 50 रुपयाला घेतलं होतं. बरेच जण मला याची लिंक मागतात म्हणून सांगितलं. यामध्ये मी हा सिंक घासायचा स्क्रबर ठेवलेला आहे. तर हा स्क्रबर देखील मी व्यवस्थित रेग्युलर वॉश करत असते आणि भांडी घासायचं स्क्रबर वेगळं ठेवलेलं आहे. कारण बरेचदा आपल्या सिंकमध्ये खरकटी भांडी असतात, बरेच जण घासत नाही, त्यामुळे त्यामध्ये देखील खूप जास्त जंतू जमा झालेले असतात. त्यामुळे नेहमी सिंक घासायचं स्क्रबर आणि भांडी घासायचं स्क्रबर हे वेगळं ठेवायचं. त्यानंतरची नेक्स्ट चूक, आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात आजकाल वुडन चॉपिंग बोर्ड यूज होतो, पण याला देखील मेंटेन करणे खूप गरजेचे आहे. बरेचदा काय करतो की आपण यावर व्हेजिटेबल कट करतो, भाज्या कट करतो आणि मग त्याला धुवायचं विसरून जातो. तर नेहमी लक्षात ठेवायचं, जर का तुम्ही अशा प्रकारचा चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर तेव्हाच्या तेव्हा काम झालं की याला आपल्याला वॉश करून ठेवायचं आहे. त्या व्यतिरिक्त या चॉपरला जर अशा प्रकारचं एक स्टीलचं लटकन दिलेलं असेल तर त्याला असं उलटं ठेवायचं आहे. बरेचदा आपण काय करतो की मला सवय आहे चॉपरनं बास्केटमध्ये ठेवायचं, तर असं चॉपर न ठेवता आपल्याला असं उलटं ठेवायचं आहे, जेणेकरून त्यातलं जेवढं काही पाणी आहे ते खाली निथळून पडेल आणि जो चॉपरचा खालचा बॉटमवाला एरिया आहे तो खराब होणार नाही. तुम्ही बरेचसे चॉपर बघितले असेल, त्याचा जो बॉटमवाला एरिया असतो तो खराब होतो आणि त्याला फंगस लागते. त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. पण आजकाल याला पर्याय म्हणून बरेच जण स्टीलचे चॉपिंग बोर्ड यूज करतात. मी देखील मागवला होता, पण माझ्या लक्षात आले की त्याला कॉर्नर्स नसतात. त्यामुळे जर पाणीवाली भाजी जर आपण चिरलीच जसं टमाटर, तर त्यातलं पाणी सांडून ओट्यावर पडेल. मग ओटा देखील आपल्याला क्लीन करावा लागतो. या व्यतिरिक्त चॉपर घेण्यासाठी जास्त पैसेही लागेल आणि त्याला एखाद्या जागेवर स्टोअर करण्यासाठी आपल्याला जागाही लागेल. मग याला टाळण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरात स्टीलची ताटं तर असतात, तर एखादी जाड ताट स्पेशली कटिंगसाठीच वापरायचं आहे. आणि जेव्हाही आपण ओट्यावर कुठल्याही भाज्या कट करतो तर त्याच्यासाठी स्पेशली तुम्ही असं छोटंसं बास्केट ठेवू शकता आणि ते कचरा टाकायसाठीच ठेवायचं आहे, जेणेकरून आपला किचन ओटा खराब होणार नाही. आपण किचनमध्ये रोज काम करतो आणि बरेच जणांना या सगळ्या ट्रिक्स माहिती असतात, तरी देखील आपण आपल्या किचनमध्ये वारंवार या चुका करत असतो. मी देखील जेव्हा नवीन होते तर या चुका केलेल्या आहे, पण कालांतराने स्वतःला चेंज केलं आणि आता माझं किचन नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज राहण्यास मदत देखील होते. या व्यतिरिक्त किचनमधला भरपूरसा वेळ देखील राहतो आणि हायजीनही मेंटेन असतं. या व्यतिरिक्त आपण गॅस ओटा रोज क्लीन करतो, तर नेहमी लक्षात ठेवायचं की गॅस हा पाण्याने धुवायचा नाही आहे. आपण डायरेक्टली बरेचदा ग्लासने किंवा वाटीने पाणी घालतो आणि गॅस स्वच्छ करतो. तर ही चूक देखील टाळायची आहे. मी तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून ग्लासने पाणी टाकले. फक्त स्क्रबरने गॅसला व्यवस्थित घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओल्या कापडाने 2-3 वेळा गॅस स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. तुम्ही वाटेल तर ओटा पाण्याने स्वच्छ करू शकतात, पण माझ्या ओट्याला स्लायडिंग दिलेली नसल्यामुळे ओटा देखील मी कापडाने स्वच्छ करत असते, नाहीतर कॅबिनेट्स खराब होऊ शकतात. तर मैत्रिणींनो, या होत्या त्या चुका ज्या आपण किचनमध्ये वारंवार करत असतो, वर्षानुवर्ष करत असतो. त्यामुळे आपलं किचनही मेंटेन राहत नाही, हायजीनही मेंटेन राहत नाही आणि आपला किचनमध्ये भरपूरसा वेळ देखील जातो. त्यामुळे आजपासूनच किचनमध्ये काम करताना लगेच या चुका टाळायचा प्रयत्न करा. हळूहळू का होईना तुम्हाला देखील अगदी छोट्या छोट्या सवयी लागतील आणि किचन तुमचं क्लीन अँड ऑर्गनाइज राहण्यास मदत होईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. या व्यतिरिक्त हाईप नावाचा ऑप्शन दिसत असेल त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.